आज आपल्या सोबत आहेत राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार किरण सामंत। त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। त्यांचं विजन काय राहणार आहे या निवडणुकीमध्ये, कोणकोणत्या मुद्द्यांना ते प्राधान्य देणार आहेत आणि एकंदरीत राजकारण जे या मतदारसंघामध्ये सुरू आहे ते कशा प्रकारे सुरू आहे। भैया, तुमचं माय कोकणमध्ये स्वागत आहे। नमस्कार, सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा। पहिला प्रश्न, तुम्ही यापूर्वी कधीही निवडणुकीला सामोरे गेलेले नाहीत, पहिल्यांदा तुम्ही निवडणुकीत उतरलेले आहात, तर एकंदरीत हा जो अनुभव आहे तो कसा राहिला आहे? मी यापूर्वी कोणतीही निवडणूक लढवलेली नाही हे जरी खरं असलं तरी माझा लहान भाऊ उदय सामंत ह्याच्या 4 निवडणुका मी जवळून बघितल्या आहेत, त्याचा अनुभव देखील आहे। आणि महायुतीच्या माध्यमातून अधिकृत शिवसेनेचा उमेदवार म्हणून मला ही निवडणूक लढवताना अतिशय आनंद देखील होतोय आणि ही निवडणूक मला महायुतीच्या माध्यमातून अतिशय सोपी आहे आणि मला भरघोस मतांनी जिंकण्याची खात्री देखील आहे। राजापूर विधानसभा मतदारसंघ निवडण्यामागचं काय कारण आहे? तुम्ही जेव्हा निवडणुकीला उतरणार अशी शक्यता निर्माण झाली होती तेव्हा पहिल्यांदा काय तुमच्या डोक्यात आलं? मी लोकसभेची निवडणूक लढवणार होतो, त्यावेळी मी 6ही विधानसभा क्षेत्रामध्ये फिरलो होतो, परंतु सर्वात दुर्मिळ आणि बिकट परिस्थिती असलेला जो विधानसभा होता तो लांजा राजापूर होता। त्यामुळे जे लोकसभेचं तिकीट मला मिळालं नाही त्याच्यानंतर विधानसभा लढवण्याचं मी निश्चित केलं आणि लांजा राजापूर हा रत्नागिरी जिल्ह्यातला मतदारसंघ होता। तसाच अतिशय या मतदारसंघामध्ये कोणतीही कामं झालेली नव्हती आणि ही कामं करावी, जनतेची सेवा करावी आणि ह्या चेहरा मोहरा बदलावा ह्या हेतूनेच मी या मतदारसंघात निवडला आहे आणि मी काही कालावधीतच या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलून दाखवेन ही मला पूर्ण खात्री। जेव्हा तुम्ही या मतदारसंघामध्ये फिरायला सुरुवात केली, लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय? कारण आम्ही खूप बघतोय की अनेक लोक प्रवेश करतायत, गावागावातून प्रवेश करतायत, तर मुळात लोकांच्या काय भावना असतात तेव्हा? इथली जनता ही फार भोळीबाबडी आहे। आजपर्यंत भावनेच्या जीवावरती इथल्या लोकप्रतिनिधींनी राजकारण केलं। मी ज्यावेळी ह्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याचा विचार केला आणि फिरायला सुरुवात केला त्यावेळी मला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। ह्या मतदारसंघातली जनतेने मला डोक्यावर घेतलं आणि परिस्थिती अशी आहे की गावाच्या गावं ही शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। ह्याला निव्वळ कारण म्हणजे येथे न झालेला विकास हेच महत्त्वाचं कारण आहे। तसंच महायुती सरकारचं जे काम आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं असेल, देवेंद्र फडणवीस साहेबांचं असेल, अजित पवार साहेबांचं असेल, ह्या सगळ्यांकडे ह्या कामाची पद्धत बघून ह्या लोकांनी उत्स्फूर्तपणे शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। नंतर काही विरोधकांनी ही सुद्धा उठवण्याचा प्रयत्न केला की फक्त नेते जात आहेत, जनता जात नाही। पण आपण ही सगळी जर पिक्चर्स बघाल किंवा फोटो बघाल तर गावाच्या गावं, वाड्यांच्या वाड्या पूर्णपणे प्रवेश करत आहेत। निव्वळ लोकप्रतिनिधींना कंटाळून हा प्रकार झालेला दिसून येतो। लोकसभेला आम्ही बघितलं की खूप चर्चा झाली की तिकीट कोणाला मिळणार, बराच काळ गेला त्याच्यामध्ये। इथे जेव्हा मतदारसंघामध्ये तिकीट घोषित झालं तर पहिल्याच फेरीमध्ये तुमच्या नावाची घोषणा झाली। काय चर्चा झाली होती नेतृत्वाबरोबर? लोकसभेनंतर मी तिन्ही प्रमुख नेत्यांची भेट घेतली। एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अजित पवार साहेब असतील आणि तिघांनी मला सांगितलं की तुला आता विधानसभा लढवायची आहे। मी तात्काळ हो म्हटलं आणि लांजा राजापूर हा मतदारसंघ निवडला। या मतदारसंघामध्ये काही वर्षांपासून राजन साळवी हे आमदार आहेत, किती आव्हान मानता तुम्ही त्यांचं? मी त्यांना आव्हान मानत नाही। लोकांनीच ही निवडणूक ताब्यात घेतली आहे, जनतेनेच ही निवडणूक ताब्यात घेतली आहे आणि जनतेनेच त्यांना पूर्णपणे नाकारले, त्यामुळे मी यांना आव्हान समजत नाही। महायुती आहे, भाजपचे जे पदाधिकारी आहेत इथले ते तुमच्यासोबत किती आहेत आणि कशा प्रकारे तुम्हाला सहकार्य करतात? मुद्दाम तुम्हाला सांगायला मला आवडेल की आज जिल्हाध्यक्ष जे आहेत की राजेश सावंत हे ज्यावेळी माझ्यासोबत होते त्यावेळी प्रत्येक निवडणूक ही सोपी गेलेली आहे। 2004 सालची असेल, 2009 सालची असेल, 14 असेल, 19 आणि 2024 त्यांनी मतदारसंघामध्ये लांजा राजापूर असेल किंवा उदय सामंतचा रत्नागिरी मतदारसंघ असेल, ह्या मतदारसंघामधील जी भाजपची कार्यकारिणी होती, जे पदाधिकारी होते, जे कार्यकर्ते होते, तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर तात्काळ त्यांना कामाला लावून आज महायुतीच्या माध्यमातून दोन्ही मतदारसंघामध्ये जोरात प्रचार सुरू आहे। नारायण राणे हे मागच्या वेळेला उमेदवार होते, आता ते खासदार आहेत, तर त्यांचं सहकार्य कसं आहे? त्यांच्याशी काही चर्चा झाली आहे का?
राणेसाहेब हे महायुतीमधील एक ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याबरोबर माझी फॉर्म भरण्याच्या आदल्या दिवशी चर्चा झाली आणि राणेसाहेबांचे पूर्ण आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. तसंच निलेश राणे आणि नितेश राणे यांच्या देखील शुभेच्छा माझ्यासोबत आहेत. एक महत्त्वाचा प्रश्न जो या मतदारसंघातला खूप गाजलेला आहे तो आहे रिफायनरीचा मुद्दा. रिफायनरीच्या मुद्द्यावर तुमची आता काय भूमिका आहे हे तुम्ही मतदारांना काय सांगाल? रिफायनरीला स्थानिक लोकांनी विरोध केल्यामुळे हा रिफायनरी प्रोजेक्ट हा येथे न करण्याबाबतचा निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसंच देवेंद्रजी फडणवीस साहेब आणखी अजित पवार साहेबांनी घेतला आहे. आणि रिफायनरीच्या ऐवजी या राजापूर तालुक्यामध्ये 2 मोठे उद्योग आणण्याचा देखील निर्णय घेतला आहे. आणि हे उद्योग कोणते असतील आणि त्यांना कशा पद्धतीने इथे आणण्याकरता ज्या इन्सेंटिव्ह दिले जातील याबाबत माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हेच जाहीर करतील. रिफायनरीचा मुद्दा आता तुम्हाला मतदारसंघामध्ये दिसतो आहे. लोक काय याबद्दल चर्चा करतात? लोकांना पर्यावरणपूरक उद्योग पाहिजे आहेत. कारण लोकांना रिफायनरी हा प्रोजेक्ट तेथील पर्यावरणाला नाश करेल किंवा जीवितहानी होईल ह्या भीतीपोटी हा प्रोजेक्ट लोकांनी नाकारला आहे. त्यांना पर्यावरणपूरक जे उद्योग आहेत ते हवेत. लोकांना नोकऱ्या हव्यात, लोकांना कामधंदे हवेत, लोकांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. ह्या सर्व गोष्टींना धरून लोकांच्या इतर उद्योगाकरता नक्कीच पॉझिटिव्हपणा आहे. मी रिफायनरीचा मुद्दा एवढ्यासाठीच विचारतोय कारण गेल्या काही महिन्यांपासून आपण म्हणूया काही वर्षांपासून तुमची जी प्रतिमा झाली आहे ती रिफायनरी समर्थक म्हणून झाली होती. आता तुम्ही म्हणताय की प्रकल्प रद्द झालेला आहे आणि त्या ठिकाणी पर्यावरणपूरक एखादा प्रकल्प आणण्याच्या तुम्ही सगळे तयारीत आहात. तर काही नजरेसमोर आहे का की काय होणार आहे तिथे? हे मी जाहीर करण्यापेक्षा माननीय मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबच जाहीर करतील आणि लवकरच जाहीर करतील ते. आणि ही चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आहे. ही गुंतवणूक फार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक असेल आणि राजापूरच्या बारसू ह्याच ठिकाणी हे प्रोजेक्ट येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जो नाणार भागामध्ये बॉक्साईट मायनिंगचा विषय होता त्या मायनिंगला माननीय पालकमंत्री उदय सामंतनी सुद्धा स्थगिती दिली. आणखी हे मायनिंगचा प्रोजेक्ट रद्द करण्याकरता माननीय मुख्यमंत्री साहेबांनी देखील ग्रीन सिग्नल दिला आहे. आणि त्याच्यामुळे हा देखील प्रकल्प न होता या ठिकाणी सुद्धा पर्यावरणपूरक उद्योग येणार आहे. तुम्ही या मतदारसंघामध्ये आता आहात, तुमचं विजन काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाची कामं कोणती केली पाहिजेत असं तुम्हाला वाटतंय? रस्ते पूल ही कामं तर होतच राहतील आणि ती करणारच आहे आपण. पण सगळ्यात मोठा इथे जो प्रश्न आहे हा प्रश्न आरोग्याचा आहे. इथे आरोग्याच्या दृष्टिकोनातून हॉस्पिटल्स नाहीत, इथे त्यांना असणारे डॉक्टर्स नाहीत, तसंच त्याप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आणि ॲम्ब्युलन्स देखील नाही. तर ह्या सर्व गोष्टींकडे मी जातीनिशी लक्ष घालून ह्या गोष्टींना तात्काळ मार्गी लावणार. आणि उदय सामंतांच्या माध्यमातून आपण उदय सामंत फाउंडेशनतर्फे ह्या मतदारसंघाकरता 7 ॲम्ब्युलन्स देखील दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे येथील 3 PSC जे आहेत, साखरपा असेल, भांबेड असेल किंवा जैतापूर असेल, ह्याचं नूतनीकरणाचं काम देखील सुरू झालं आहे. आणि ओणीचं काम CSRमधून येत्या काही दिवसामध्ये सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे ज्या शाळा आहेत, अंगणवाड्या आहेत, ह्यांना देखील नूतनीकरण करून स्मार्ट बनवण्याचं काम CSRमधून आपण हाती घेतलं आहे. आणि हे देखील काम आपल्याला काही कालावधीमध्ये पुरं झालेलं दिसेल. महत्त्वाचा मुद्दा जो आहे बेरोजगारी. लोक इथून जी पुणे मुंबईसारख्या ठिकाणी स्थलांतरित होतात त्यांना उद्योग देण्याकरता मगाशी सांगितलं की आपल्याला 2 उद्योग इथे मोठे उद्योग आणायचे आणि हे उद्योग मी काही कालावधीमध्ये आणून दाखवणार. एक आणखी मुद्दा आहे या मतदारसंघामध्ये, महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झालेली आहे. त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकेल का? मी त्या आघाडीमध्ये बंडखोरी झाली याचा विचार करत नाही. जनता माझ्यासोबत आहे, महायुती माझ्यासोबत आहे, त्यामुळे माझा विजय हा नक्की आहे याची मला पूर्ण खात्री. रत्नागिरीमध्ये तुमचे बंधू उमेदवार आहेत. यापूर्वी तुम्ही अनेक निवडणुका त्यांच्या सांभाळलेल्या आहेत, त्यांना सहकार्य केलेलं आहात. यावेळेला तुमचं लक्ष रत्नागिरीवर आहे की नाही? उदय सामंतांची ही 5वी निवडणूक आहे आणि माझी ही पहिली निवडणूक आहे. रत्नागिरीमधील महायुतीचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांनी ही निवडणूक पूर्णपणे हाताळायचं ठरवलं आहे. आणि तसंच रत्नागिरीतील मतदार किंवा जनता ही सामंत कुटुंबियांवरती प्रेम करतं. त्यामुळे ही निवडणूक उदय सामंतांकरता अतिशय सोपी निवडणूक आहे आणि ते जास्तीत जास्त मतांनी निवडून येतील याची मला पूर्ण खात्री. या मतदारसंघामध्ये तुमचे वरिष्ठ नेते येणार आहेत, कोणाची मोठी सभा होणार आहे, काही चर्चा झाली आहे का त्याबद्दल? ह्या मतदारसंघामध्ये
मोठी सभा होण्याची शक्यता कमी आहे, परंतु आम्ही गाव बैठकीवरती, वाडी बैठकीवरती जोर दिला असून ह्या बैठका आमच्या वरिष्ठांच्या मार्फत चालू आहेत. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जो या मतदारसंघामध्ये आहे तो म्हणजे की इथले जे नेते आहेत ते असं म्हणतात की बाहेरनं उमेदवार येतात, इथे रत्नागिरीचे उमेदवार इथे येतात, स्थानिकांना प्राधान्य मिळत नाही. तर यावर तुमचं काय म्हणणं आहे? 1996 साली मी ज्यावेळी इंजिनिअरिंग पूर्ण केलं त्याच्यानंतर मी माझ्या धंद्याची सुरुवात राजापूर येथूनच केली. पूर्ण लांजा राजापूर हे माझं कार्यक्षेत्र होतं. मी कधीच इथल्या जनतेला किंवा ह्याला परकं समजलं नाही. माझी या जनतेशी पूर्णपणे नाळ जुळलेली आहे. आपलं पूर्णपणे कामकाजाचं कार्यक्षेत्र हे संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर असंच राहिलेलं आहे. त्यामुळे मी स्वतःला इथून परका समजत नाही, स्थानिकच समजतो. अजित यशवंतराव जे तुमच्या सोबत होते सातत्याने, ते आता बाजूला गेलेले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात गेलेत. त्यांच्या जाण्याने किती फरक पडेल असं तुम्हाला वाटतं? आणि ते का गेलेत त्यापूर्वी तुमच्याशी काही चर्चा झाली होती का? माझी त्यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही आणि ते गेल्याने काय फरक पडेल हे 23 तारीखला समजेल आपल्याला. दुसरा मुद्दा एक मला विचारायचा आहे जो अत्यंत तुमच्यासाठी भावनिक मुद्दा आहे. तो तुमची मुलगी या मतदारसंघामध्ये सातत्याने फिरते आहे, सभा घेतली, बैठका, तर त्याकडे तुम्ही कसं पाहता? काय तुम्हाला वाटतं? ती लोकसभेच्या निवडणुकी अगोदरपासून मला मदत करण्याच्या हेतूने फिरते. आणखी ती प्रचारामध्ये मला तिची पूर्ण मदत होते. सभा घेते, प्रत्येक ठिकाणी जाते, प्रत्येकाला भेटते, प्रत्येकाचे आशीर्वाद घेते. निव्वळ तिचा हेतू असा आहे की आपल्या वडिलांना निवडणुकीमध्ये निवडून येण्याकरता मदत करणं. एक गोष्ट मधल्या काळात खूप व्हायरल झाली होती, लोकांनी खूप चर्चा केली त्याची, की तुमच्यात आणि सामंत साहेब म्हणजे उदय सामंत यांच्यामध्ये वाद आहेत. ह्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हे खरं आहे का? हे बघा की तो माझा लहान भाऊ आहे. कधी कधी तात्विक वाद हे होतात. आणखी ते काय असं तात्विक वाद असतात आणि ते प्रत्येकाच्या घरात होत असतात. माझं आणि त्याचं काही असं नाही, कोणत्याही पद्धतीचं काही नाही. ते बॉन्डिंग परफेक्ट आहे. काय आवाहन कराल तुम्ही या निवडणुकीच्या निमित्तानं इथल्या मतदारांना? मला ही निवडणूक पूर्णपणे विकासावरती लढवायची आहे. मला कोणावरची उणीधुणी काढून किंवा कोणाला कमी लेखून ही निवडणूक जिंकायची नाही आहे. मी पूर्णपणे ही निवडणूक विकासावरती जिंकणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे. आणि येत्या 20 तारीखला सकाळी 7 ते 6 या वेळामध्ये मतदान करायचं आहे. तर शिवसेना असेल, BJP असेल, राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, रिपाई असेल आणि बळीराज सेना असेल यांचा अधिकृत उमेदवार म्हणून माझं नाव घोषित झालेलं आहे. माझं नाव हे मतपत्रिकेमध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे. तरी मी सर्व मतदारांना नम्रपणे विनंती करतो की मला जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून द्या. माझी निशाणी धनुष्यबाण आहे. धनुष्यबाण निशाणी समोरील बटन दाबून मला विजयी करा. धन्यवाद. भैया, तुमची मुलाखत घेताना आमची खूप दमछाक होते. मलाही आता तुम्ही म्हणजे बघितलं मुलाखतीमध्ये तर प्रचंड प्रश्न विचारायला लागते. कधी कधी आम्ही सुद्धा हँग होतो की आता विचारायचं काय. तुम्ही एवढं कमी का बोलता? खरं राजकारणामध्ये जी लोक असतात ते खूप भरभरून बोलतात, प्रचंड बोलतात. तर काय याचं? मी बरं बोलण्यापेक्षा खरं बोलतो आणि बोलण्यापेक्षा जास्त काम करून दाखवतो, त्यामुळे कमी बोलतो. धन्यवाद.